काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतो असं म्हणतो. तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगितलं झाली. हे त्यांनी सांगावं ना, नावं सांगा. कुठंच काय तिथं घडलेलं नाही. आम्ही सर्वजण तिथं दुःखात होतो. पवार साहेबांना सुद्धा तिथं शब्द निघत नव्हते, अशी तिथं परिस्थिती होती. तुम्ही जर बघितलं असेल की दुसऱ्या दिवशी कुठेही अडचण होऊ नये, लोकांना अडचण होऊ नये, तिथं कुठंतरी दंगल उसळू नये म्हणून लोकांच्या हितासाठी तिथं पवार साहेबांनी स्टेटमेंट देत असताना पवार साहेब काय कॅमेराकडे बघून स्टेटमेंट दिलेलं नाही, त्यांना वाचावं लागलं. कारण का पवार साहेब इतके भावनिक झाले होते, त्यांना शब्द फुटत नव्हते, म्हणून त्यांना काही गोष्टी लिहून दिल्या, त्या वाचल्या. ही आमची परिस्थिती होती. आणि याच्यात तुम्ही आज राजकारण करत आहात. आता तुम्हीच बघून घ्या की गेल्या काही दिवसांमध्ये विलिनीकरण हे शब्द आम्ही जास्त वापरले का त्यांनी जास्त वापरले. अजितदादा पक्षाचे जे कोणी चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय, तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे. का? याच्याशिवाय त्यांचं महत्त्व तिथं दिसत नाही. मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आता राजकारणाची वेळ नाही. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले, तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत, तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा. कारण महाराष्ट्र तिथं बघतोय, एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. पण या जे काही 4 नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता. अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतो असं म्हणतो. तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगा. सुनेत्रा पवारांना काल माध्यमांशी काही बोलायचं होतं का, असं दिसलं का तुम्हाला त्या दृश्यांमधून? कारण त्यांना काही नेत्यांनी सांगितलं